लातूरला असतात। एक कवितेत त्यांनी लिहिलं, अरे वाटे गावाच्या वस्तीला एका अंधाऱ्या रात्रीला अण्णा भाऊच्या जन्मान सुटला सुगंध मातीला। वाटे गावाच्या वस्तीला एका अंधाऱ्या रात्रीला अण्णा भाऊच्या जन्मान सुटला सुगंध मातीला। अण्णा भाऊच्या लेखणीला होती शपथ समतेची, दिधला साहित्यात मान 18 पगड जातीला। वाटे गावाच्या वस्तीला एका अंधाऱ्या रात्रीला अण्णा भाऊच्या जन्मान सुटला सुगंध मातीला। 1.5 दिवस शिकलेला साऱ्या जगानं पाहिला, संघर्षाचा मंत्र दिधला साऱ्या मानव जातीला। अरे वाटे गावाच्या वस्तीला एका अंधाऱ्या रात्रीला अण्णा भाऊच्या जन्मान सुटला सुगंध मातीला। 1.5 दिवस गेले अण्णा भाऊ शाळेत। 1.5 दिवस पहिल्या दिवशी गेले शाळेत, मास्तरांना वर्गाच्या बाहेर बसविलं। दुसऱ्या दिवशी शाळेत गेले, मास्तरांनी प्रश्न विचारला। आता वर्गाच्या बाहेर बसलेल्या लेकराला वर्गातल्या बोर्डावर लिहिलेलं, वर्गात शिकविलेलं काय कळावं? काय कळावं? वर्गात बसलेल्या लेकराला काही कळना, मधल्या मध्ये हे तर बाहेर वाट्यावर बसविलंय मांगाचं पोरग म्हणून। त्याला गुरुजीने बोर्डावर लिहिलेलं काय कळावं? त्याला गुरुजीने शिकविलेलं काय कळावं? त्याला प्रश्न विचारला, आला नाही। मग गुरुजीने छडी मारली, फेकून छडी मारली। असं जवळ येऊन हाताने छडी मारायला तर बाटल की छडी बाटल, गुरुजी बाटलेल। गुरुजीच्या हातात बेक्रमाचा फोक, पण त्याने काही होत नाही। बेक्रमाचा फोक गुरुजीच्या हातात, ओपन कॅटेगरी, त्याने काही होत नाही। पण ह्या लेकराला असं मारले बाटत येत गुरुजी। गुरुजीने फेकून मारला फोक, आता लागला। अण्णाने गोटा घेतला, थोबड फोडून मारला। फोक मारा म्हणजे गोटा मारा। बाजूला असलेला दगड उचलला, फोडलं गुरुजीचं डोसं, गेलं पळून ते थेट मुंबईला। गावात कशा राहते महाराज?